नमस्कार. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे दिनांक 25/2/2026 पत्र. विषय आहे प्राथमिक शिक्षकांच्या दैनंदिन ऑनलाईन कामाबाबत आणि 2 मराठी केंद्रशाळेला 1 डाटा ऑपरेटर व शिपाई देण्याबाबत. महोदय, वरील विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाने संदर्भीय दिनांक 7/1/2026च्या निवेदनानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षक ऑनलाईन कामामुळे पुरता सैरभैर झालेला असून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनाकडे लक्ष देता येत नाही. त्यासाठी त्या अनुषंगाने खालील 2 महत्त्वपूर्ण मागण्या मान्य करण्यास विनंती केली आहे. 1. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन कामाबाबत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सततच्या लिंक टाकणे व त्या तात्काळ भरण्यास सांगणे यामुळे शिक्षकांचा भरपूर वेळ विनाकारण वाया जाणे, रेंज नसणे, माहिती भरायचे असे सांगितले जाणे अशामुळे प्राथमिक शिक्षक रात्रंदिवस माहिती भरण्यामध्येच गुंतला असतो. या सर्व अतिरिक्त कामामुळे महाराष्ट्रातील शिक्षक त्रस्त झालेला असून शासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. त्याला कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. जवळजवळ 50पेक्षा जास्त प्रकारचे ॲप्स व त्यामध्ये लिंकद्वारे माहिती भरावी लागणे. सदर ॲप्सची यादी जोडण्यात आलेली आहे. सुट्टीच्या दिवशी रविवारी लिंक टाकून विद्यार्थ्यांच्या त्या लिंकवर मोबाईलवर भरण्यास सांगणे हे बंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे पालकांना शिक्षक मुलांना काही शिकवत नाहीत, सारखे मोबाईलवरच असतात असे वाटते. ही सर्व प्रशासनाची माहिती शिक्षक स्वतःच्या मोबाईल भरत असतात. त्यासाठी कोणतीही वेगळी यंत्रणा उपलब्ध नाही. मग शिक्षकांनी शिकवायचे कधी, असा प्रश्न उपस्थित करून सर्व गोष्टींसाठी शिक्षण विभाग सर्वस्वी जबाबदार आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. इतर सर्व कामाच्या 5 दिवसाचा आठवडा केला असताना शिक्षकांना मात्र 7ही दिवस काम करावे लागते. मग उद्याची सक्षम पिढी घडवताना शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य कसे राहणार, याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे नमूद करून या अशा परिस्थितीमुळे भविष्यकाळात मराठी शाळांचा पट कमी झाल्याशिवाय राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. असे होऊ नये यासाठी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करून राज्यातील प्राथमिक शिक्षकांना पूर्णवेळ अध्यापनाचे काम करण्यात यावे, ही विनंती. आणि दुसरं आहे प्रत्येक मराठी केंद्रशाळेला 1 डाटा ऑपरेटर व शिपाई देण्याबाबत. मराठी शाळेत लहान लहान विद्यार्थी शिकत असतात, परंतु या शाळांना डाटा ऑपरेटर व शिपाई ही पदे नसल्यामुळे सर्व कामे शिक्षकांना व लहान मुलांनाच करावी लागतात. मग या ठिकाणी अध्यापन प्रक्रिया कशी घडणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक केंद्रशाळेला 1 डाटा ऑपरेटर व शिपाई द्यावा, जेणेकरून शिक्षकावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल, शिक्षकांना पूर्ण वेळ शिकवता येईल. अशा प्रकारे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांचा दर्जा व त्या शाळेत शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी वरील नमूद दोन्हीही मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाने संदर्भीय निवेदनानुसार प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे बंद करण्यात यावीत व प्रत्येक मराठी केंद्रशाळेला 1 डाटा ऑपरेटर व शिपाई देण्यात यावा. या दोन्ही मागण्या महत्त्वपूर्ण असून त्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. उपरोक्त दोन्ही बाबी ह्या धोरणात्मक स्वरूपाच्या असल्याने संदर्भीय पत्रानुसार पुढील कारवाईसाठी सादर करण्यात येत आहेत. धन्यवाद.